हाय, कसे आहात सगळे? मस्त मस्त. ओके. हाय, तुझं नाव काय? माझं नाव शर्विन जोशी. शर्विन. या. वंडरफुल. बरं, मला एक असा प्रश्न पडलाय की आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे टू मेक डिव्हाइसेस, टू मेक लाईफ इझी फॉर अस. पण डू यू थिंक ॲट वन पॉईंट असं वाटतं की आपण जास्तच डिपेंडंट आहोत? ॲक्च्युली येस, आपण आजकाल जास्तच डिपेंडंट होतो. आपण स्वतःचं काम स्वतः करतच नाही आहे. वी आर डिपेंडंट ऑन द टेक्नॉलॉजी. आता तुम्ही मोबाईलचंच एक्झाम्पल घ्या. तुम्हाला तुमचा मित्र खाली आहे तरी पण तुम्ही त्याला फोन करून खाली बोलवाल. यू वोंट गो ॲट हिज होम टू कॉल हिम. राईट. किंवा खालून ओरडू आपण. येस, ते लहानपणी करायचं. इट्स लॉस्ट, इट्स गॉन. हे तू बनवलंयस? हो. खरंच? म्हणजे हा बनवलं पण आणि बनवायला शिकवलंस पण. काय म्हणतात त्याला? पिक अँड प्लेस रोबोट. पिक अँड प्लेस. पिक अँड प्लेस रोबोट. बरं. आणि किती वेळ लागला तुला बनवायला? मला शिकायला 1.5-2 महिने. आणि बनवायला होल मॉडेल असेंबल करायला 1 वीक. 1 वीक. कॅच. गुड. हा कुठून आणला? डेमो दाखवशील? डेमो ग्रिपर ग्राउंड पर्यंत नाही ना? ए पकडा. वंडरफुल. त्याला मागे आण परत. रिवर्स 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 रिवर्स. मस्तच. सुपर. हे तू बनवलंस? हो. कसं? हाताने. अरे वा, मला माहीतच होतं हाताने बनवशील तू. टॅलेंट आहे. आणि किती वर्षापासून शिकतेस तू? मी ते सरांकडे शिकायला 3 वर्षापासून. आणि आता तूच शिकवते मुलांना संध्याकाळी. वा, तुला त्रास नाही देत का मुलं? देतात, पण आवडतं. मी पण दिलाय ना कोणाला तरी. सर्वात फेवरेट तुझा प्रोजेक्ट कुठला होता? डार्ट डिटेक्टर, कारण तो शिकवलाय मी. अच्छा, तू शिकवलंयस. कसं शिकवत असतील? म्हणजे तू कसं शिकवतेस मुलांना? असंच जाऊन प्रत्यक्ष त्यांना दाखवते की सोल्डरिंग काय. असं करा, तसं करा. हो, जसं मॅमनी शिकवलं मला तसंच. ओके. आता आपल्याकडे हे गेम्स आहेत ना, काही खेळणार आहोत आपण. हा, ऑन मग. सेट गो. चिटिंग केली. कारण चीटिंग करून त्यांनी ते उचललं आणि मग फिनिश लाईन क्रॉस केला. आणि तू ये इकडे. तुझा तो होता ना ससा? ससा होता ना तुझा? कॉंग्रॅच्युलेशन्स. होता पण तो थोडी जिंकला. हा जिंकला. ओ सॉरी सॉरी. त्यांना आमच्या टीमचं माहित पण नाही कोण आहे. आता तुमच्या रोबोट्सची रेस झालेली आहे. आता तुम्ही रेस खेळणार. ओके. हा जो बॉल आहे ना, स्माइल पुढे ठेवून गालाला गाल लावून मला रेस खेळायची. असं. ओके. ऑन युअर चीक्स. गेट सेट. गो. पण ऍक्च्युअल विनर हा आहे आणि त्याचा पार्टनर. सो ये मी म्हटलं तुम्हाला या वास्तूचं दुसरं वैशिष्ट्य सांगतो. मी खालून तुम्हाला याचा मध्य दाखवला. हो हो, तो सेंटर मध्ये आहे. ओके. आता दुसरं वैशिष्ट्य, आपण जिथं थांबलोत ना, तिथे नगरचा पहिला कलेक्टर पॉन्टिंजर हा नगरचा पहिला कलेक्टर इथे आला. तो नगर त्या काळामध्ये. आणि हे सगळ्या खिडक्या बुजून घेतल्या आणि त्यानं कलेक्टरचं निवासस्थान म्हणून या वास्तूचा उपयोग केला. निवासस्थान, घर म्हणून या वास्तूचा उपयोग केला. किती थंडी इथं, किती वारा आहे, पण त्यानं फक्त पावसाळा आणि हिवाळा 6 महिने इथे राहिला. उन्हाळ्यात तो इथं राहिला नाही. का? तर इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्याची अडचण आहे, म्हणून तो परत नगरला गेला. म्हणजे त्या काळामध्ये, निजामशाहीच्या काळामध्ये हा एक मकबरा आहे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा एक सैनिकाचं आरोग्यधाम होतं. मिलिटरीचे जे सैनिक असायचे इथे योगा करायचे. हा. आणि ब्रिटिश कलेक्टर पॉन्टिंजर यानं या वास्तूचा निवासस्थान म्हणून उपयोग केला, राहण्याची जागा म्हणून उपयोग केला. बरोबर आहे.
तर हे सगळं पाहत असताना आपल्याला या वास्तूचे वैशिष्ट्य लक्षात येतं. हे पाहतं आता या ठिकाणी इतक्या छोट्या चोर वाटा आहेत. वर जाण्यासाठी आपण जाणार आहोत आणि इथून नगर शहराचं इतकं अप्रतिम सुंदर दृश्य दिसतं, विहंगम दृश्य दिसतं. तुम्ही अक्षरशः इथून पाहिलं गेलं तर थोड्या वेळा लाईट लागतील बघा, इतकं सुंदर दिसतं. आता मी काय करतो तुम्हाला या वास्तूची ज्या चोर वाटा आहेत आपल्याला सहज जाता येतं, पण वरून खाली उतरता येत नाही लवकर. आपण गोंधळतो कारण कोणत्या भिंतीत वाट आहे कोणत्या भिंतीत नाही. आणि सिंगल रस्ता आहे. आपण तिथे मोठा रस्ता पाहिला, इथे छोटा रस्ता आहे. आपण तर आपण वर जाऊया. तर त्या सो इंटरेस्टिंग. आपण पहिल्या मजल्यावर आलो. आता दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दुसऱ्या भिंतीमध्ये चोर वाटा येतात. एकाच भिंतीमध्ये नाहीत त्या. अच्छा, वेगळ्या भिंती. हो का? असं का? कारण हा टहाळणी बुरुज आहे, उंचावर आहे. आणि इथून 20 किलोमीटरचा सगळा प्रदेश आपल्याला एकाच वेळेस दिसतो. असं बघा, या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर टहाळणी बुरुज आहे. खूप सुंदर वाटतंय. मला अजून एक वैशिष्ट्य सांगायचं आहे वास्तूचं. जसं मी सांगितलं झाडं आहेत ना खिरणीची, तशी अजून 2 प्रकारची झाडं होती इथं. आता आपण जर हे वाळलेले झाडं पेटवले लाकडं पेटवले तर धूर निघतो, तुम्हाला माहीत आहे. पण इथं अशी झाडं होती, वाळलेली झाडं मुद्दामून ठेवलेली होती साठवून, की काही झाडं ते लाकूड जाळलं त्यातून काळा धूर निघायचा, आणि काही लाकडं जाळली तर पांढरा धूर निघायचा. असं का? याचं कारण अडकलं तर काळा धूर बघून येईल असं म्हणून. तेव्हा टेक्निक काय होत पहा. तर नगरपासून हे दूर अंतरावरती आहे. हा एक टहाळणी बुरुज आहे. टहाळणी करायचं कोणी येतंय का शत्रू सैन्य वगैरे, तर समजा नगरवरती इतर परकीय शत्रू येतो चालून युद्ध करायला येतोय, अशा वेळेस येथील सैनिक असायचे ते अशी लाकडं जाळायचे ज्या लाकडामधून काळा धूर येईल. अशा वेळेस त्या धुराचा संदेश लोकांना दिसायचं, काळा धूर निघतो याचा अर्थ नगरवरती संकट आलंय, आक्रमण आलंय. मग नगरमधले श्रीमंत लोक, सावकार लोक, त्यांच्याकडे पैसा आहे असे लोक सगळे आपली संपत्ती लपून ठेवायचे आणि या सैन्याला प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हायचे. म्हणजे संकेत आपण म्हणतो ना, तो संकेत काळ्या धुरामुळे मिळायचा. ओके, सो रात्र झालेली, तुम्ही बघितलं सनसेट झालेला आहे आणि फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ युवागिरी आम्ही ही जी कबर आहे, जे महल आहे, ते आमच्या फोनच्या फ्लॅशलाईट्सच्या मदतीने एक्सप्लोर करणार आहोत. हां, आणि ऑफकोर्स असं नाही भूतांसारखे, नॉर्मल माणसांसारखे असं आम्ही बघणार आहोत. सो चला तुम्ही पण या. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि वरती छोटे छोटे वटवाघूळ आहेत. रेडी? चलो. त्याची बॅटरी गेली. तर आपण सलाबत खानाच्या जो मकबरा आहे या मकबऱ्याच्या सेकंड मजल्यावरती आहोत, दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. म्हणजे आपण पाहिलं, पहिला मजला पाहिला, तेथील वास्तुशैली समजून घेतली, स्थापत्यशैली समजून घेतली. आता दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. इकडून पहा, नगर शहराचं अप्रतिम सुंदर दृश्य दिसतं आहे. इथे या ठिकाणी अशा पद्धतीनं ही अत्यंत उंचावरची जागा आहे, टहाळणी बुरुज आहे. आणि मग त्यामुळं काय होतं आहे तर हे या ठिकाणी ही सलाबत खानाची समाधी किंवा मकबरा हा अक्षरशः या ठिकाणी सुंदर असं स्थापत्यशैलीचं उदाहरण आहे. याच्यावरती अजून एक मजल्यावर जायचं आहे आपल्याला. हो, याच्यावरती एक अजून एक मजला आहे. तर वर गेल्यानंतर तुम्हाला कळेल या वास्तूची भव्यता. स्कल्पचर बनवतोस तू? हो. पण तू युजली लाईव्ह बनवतोस ना? हो, लाईव्ह. इथे कोणच नाहीये. मी तुमचीच वाट बघत होते इतक्या वेळची. यस.